नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 1 जुलै दुपारचे 1:15 वाजत आहेत। आज आपण 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती, दिल्लीच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती आणि उत्तर प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे। या चक्राकार हवेच्या स्थितीमधून असाच पूर्व भारतापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे। याच्यामुळेच मागील 4 ते 5 दिवसापासून दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे काही भाग या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे। तसेच इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत जो मान्सूनच्या काळात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो तो सध्या सक्रिय आहे। त्याच्यामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय आहेत। याच्यानंतर आता पुढील 4 ते 5 दिवस राज्यात विशेष पाऊस नाहीये। कोकण किनारपट्टी सोडली आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे सोडले तर विशेष असा पाऊस नाहीये। मात्र 7 जुलैच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होईल। त्याच्यामुळे 6, 7, 8, 9 जुलै विदर्भात तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता राहणार आहे। पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 1 जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 7 जुलै पर्यंतचा। तर आज इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे किनारपट्टी आहे। या किनारपट्टीवर काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून किनारपट्टीवर सक्रिय राहतील। याच्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी या पश्चिम घाटभागात आज 1 जुलै रोजी सक्रिय राहतील। त्याच्यानंतर नाशिकचा पूर्व भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील। विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाहीये। याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचे जे उत्तर भाग आहेत या जिल्ह्यांच्या उत्तर भागात काही भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। पण हा पाऊस सर्वच ठिकाणी असेल असं नाहीये, थोड्याफार क्षेत्रासाठी राहील आणि जोरात सुद्धा पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे। उर्वरित नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये। तरी सुद्धा थोडंफार स्थानिक वातावरण निर्माण होतं, स्थानिक ढग निर्माण होतात आणि थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी पाऊस होऊ शकतो। विशेष पावसाचा अंदाज नाही, स्थानिक ढग निर्माण झाले थोड्याफार क्षेत्रासाठी तर एखाद दुसऱ्या गावासाठी किंवा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील। सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो। त्याच्यानंतर उद्या सुद्धा याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज राहील। गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्या उत्तर भागात काही भागात हलक्या मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची सर होऊ शकते। विशेष पावसाचा अंदाज नाही आणि सार्वत्रिक सुद्धा सर्वदूर असा पाऊस नसेल। उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी या भागातून सक्रिय उद्या सुद्धा 2 जुलै रोजी सुद्धा राहतील। त्याच्यानंतर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा उद्यासाठी 2 जुलैसाठी काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। नाशिक पूर्व भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पूर्व भाग, नगर, छत्रपती संभाजीनगर हलके मध्यम रिमझिम पावसाची सर एखाद दुसऱ्या आली उद्या तर येईल। विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाहीये। यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, जळगाव, बीड, परभणी, धाराशिव, सोलापूर स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील। विशेष असा पाऊस या भागातून नसेल, झाला तर एका दुसऱ्या गावासाठी राहील किंवा व्याप्ती जी असेल ती थोड्याफार क्षेत्रासाठी असेल। सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नाही आणि विशेष सुद्धा पाऊस या पट्ट्यातून उद्यासाठी 2 जुलैसाठी नाहीये। 3 जुलैला आणखीन पावसात घट जाणवेल। 3 जुलैला किनारपट्टी, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उत्तर भाग, नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत
कुठेतरीच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील या पट्ट्यातून। तसेच नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी या घाटभागातून सक्रिय राहतील। उर्वरित दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। आणि तो पाऊस सुद्धा असं काही नाही की सर्वदूर असेल किंवा जास्त क्षेत्रासाठी असेल असं काही नाही, थोड्याफार क्षेत्रासाठीच ती सर होऊ शकते, जास्त मोठ्या क्षेत्रावर पावसाचा अंदाज नाही आहे। त्यानंतर 4 जुलै रोजी सुद्धा तशीच परिस्थिती, किनारपट्टीवर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस राहील, हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग व पूर्व भागात एका दुसरी रिमझिम पावसाची सर। नाशिक पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे हे जे सर्व जिल्हे आहेत अमरावती, भंडारा, नागपूर, वर्धा, बुलढाणा या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून 4 जुलै रोजी नाही आहे। उर्वरित हे जे सर्व जिल्हे आहेत कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो। विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून 4 जुलै रोजी सुद्धा नाही आहे। त्याच्यानंतर 5 जुलै रोजी थोडंफार बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय व्हायला तयार होईल, त्याच्यामुळे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सक्रिय होईल 5 जुलै रोजी। तसेच पश्चिम घाटभाग जो आहे, कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग, तसेच पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी 5 जुलै रोजी सक्रिय होतील। उर्वरित नागपूर, अमरावती, यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 5 जुलै रोजी राहील। मधला जो पट्टा आहे हा सर्व विशेष पावसाचा अंदाज 5 जुलै रोजी नाही आहे। कुठेतरीच म्हणजेच एका दुसऱ्या ठिकाणी जर ढगांची निर्मिती झाली थोड्याफार क्षेत्रासाठी तर हलक्या मध्यम पावसाच्या सरी होऊ शकतात, पण हा जो पाऊस आहे हा सकाळी विशेष नाही आहे, कुठेतरीच होऊ शकतो। विशेष पावसाचा अंदाज या मधल्या पट्ट्यातून 5 जुलै रोजी नाही आहे। त्याच्यानंतर 6 जुलै रोजी थोडंफार वातावरणात बदल जाणून येईल। जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय होणार आहे याची जी तीव्रता थोडीफार वाढेल, त्याच्यामुळे विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा व एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीचा अंदाज 6 जुलै रोजी राहील। किनारपट्टीवर सुद्धा पावसाचा जोर 6 जुलै रोजी वाढणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभागात आहे। नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 6 जुलै रोजी आहे। याच्यानंतर मधल्या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाच्या सरी दिवसभरात अधूनमधून ॲक्टिव्ह होऊ शकतात, पण विशेष पावसाचा अंदाज या मधल्या पट्ट्यातून 6 जुलै रोजी सुद्धा नाही। हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील, सर्वदूर असा पाऊस या पट्ट्यातून नसेल। त्याच्यानंतर 7 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण जास्त प्रमाणात वाढणार आहे। विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर 7 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीवर सुद्धा पश्चिम घाटभागात सुद्धा नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम या भागात सुद्धा पावसाची तीव्रता वाढेल। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकण किनारपट्टी आहे, या भागात सुद्धा पावसाची तीव्रता 7 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान असणार आहे। मधल्या पट्ट्यात सुद्धा पावसाची तीव्रता किंवा पावसाचं वातावरण आणि पाऊससुद्धा राज्यात 7 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान या मधल्या पट्ट्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच पुणे सातारा जो पूर्व भाग आहे, नाशिकचा पूर्व भाग आहे, जवळजवळ राज्यात सर्वच ठिकाणी 7 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान पावसाचा अंदाज राहील। त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला वेळोवेळी नक्कीच देऊ। तर एकूणच काय तर आता 1 जुलै ते जवळजवळ 5 जुलैपर्यंत राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे, कोकण किनारपट्टी सोडली आणि हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या उत्तरेकडील जिल्ह्यात सुद्धा गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार या पट्ट्यात सुद्धा 3 जुलैपर्यंत आज उद्या परवा पाऊस राहील, तिथून पुढे पावसात कमी होईल। मधला जो पट्टा आहे मध्य महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे। पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। मात्र 5 जुलैपासून विदर्भात पावसाचा अंदाज थोडाफार वाढेल। 7 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान विदर्भ असेल, पश्चिम किनारपट्टी असेल, मध्य महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र जवळजवळ राज्यात सर्वच ठिकाणी
काही भागात हलका मध्यम पाऊस असेल तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होणार आहे 7 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान। तर हा होता 7 जुलै ते जवळजवळ 10 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।